नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता न्यूज कळालीच असेल, बऱ्यापैकी मुलांना माहिती असेल, ज्या काही विद्यार्थ्यांना माहिती नाही, अगदी MCCचा राऊंड 2चा रिझल्ट डिक्लेअर झालेलाच आहे आत्ता संध्याकाळी 5 वाजता। तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे मेसेज कॉल येत आहेत की मॅडम कट ऑफ खूप हायर साईडला गेलेला आहे आणि त्याचा SML किती अंदाजे आहे। तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून SML आणि आपापल्या कॅटेगरीनुसार मार्क पण या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे कॅटेगरीनुसार मी तुम्हाला कट ऑफ सांगणार आहे। आपलं जे MCCच्या वेबसाईटवरती आत्ता रिझल्ट त्यांनी प्रोव्हिजनल लिस्ट डिक्लेअर केलेली आहे। अलॉटमेंट लेटर किती विद्यार्थ्यांना कोणते कोणते कॉलेजेस लागलेले ते अगदी गव्हर्मेंट आपले एम्सचे किंवा जे गव्हर्मेंट आहेत किंवा आपले जे डीम्ड आहेत। तर हे पूर्णपणे लिस्ट आलेलीच आहे, आपल्याला तुम्ही पाहू शकता। अगदी मी लिस्ट माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला पण दिलेलीच आहेत। तर जे काही विद्यार्थी या व्हॉट्सअप ग्रुपच्या मध्ये जॉईन असतील त्यांना लक्षात येतच असेल, आणि जे काही नवीन विद्यार्थी असतील त्यांनी नक्कीच आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझी व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे, त्याला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि डेलीचे अपडेट्स पाहू शकता। तर MCCचं जे ऑल इंडिया कोट्यामधले 15% जे गव्हर्नमेंटचे आहेत MBBS आणि BDSचे, त्याचा राऊंड 2चा रिझल्ट डिक्लेअर झालेलाच आहे। आणि मी तुम्हाला आता MBBSचा कट ऑफ मी सांगणार आहे राऊंड 2चा। तर अगदी कॅटेगरीनुसार तुम्हाला ऑल इंडिया रँक फर्स्ट राऊंडला किती होता आणि सेकंड राऊंडला किती गेला, किती मार्काचा डिफरंट आहे हे पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात येईल। तर तुम्ही ते पाहू शकता। मी MBBS 2024 MCC राऊंड 1 आणि MCC राऊंड 2 असा हा कट ऑफ काढलेला आहे। तर तुम्ही टॅली करून पहा, तर फर्स्ट राऊंडमध्ये तुम्हाला किती ऑल इंडिया रँकला मिळालं होतं आणि मार्क, आणि सेकंडला किती फरक झालेला आहे, कितीने वाढलेला आहे, कितीने कमी झालेला आहे ते तुम्ही ते पाहू शकतात। ओपन कॅटेगरीचं इथे मी काढलेलं आहे। 19,603ला गेला होता फर्स्ट राऊंडला आणि मार्क 660 होते। तोच आता सेकंड राऊंडला 22,995ला गेलेला आहे ऑल इंडिया रँक, आणि मार्क जर विचारलं तर 655ला सीट क्लोज झालेली आहे ओपन कॅटेगरीची। आणि EWSच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही फर्स्ट राऊंडला इथे पाहू शकता 23,419ला ऑल इंडिया रँक होता आणि मार्क 654 होते। तेच सेकंड राऊंडला 26,730 हा ऑल इंडिया रँक आहे आणि मार्क पाहू शकता तुम्ही 650ला विद्यार्थ्याला सीट्स अलॉट झाली आहे EWSला। OBCच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही ऑल इंडिया रँक पाहू शकता, इथे 20,281 आहे आणि मार्क 658 एवढे मार्क आहेत। आणि तोच सेकंड राऊंडला तुम्हाला ऑल इंडिया रँक पाहू शकता 23,358 आणि मार्क पाहू शकता तुम्ही 655। ओके, आणि SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑल इंडिया रँक तुम्ही ते पाहू शकता किती 1,05,676 एवढा हा रँक फर्स्ट राऊंडला होता आणि मार्क पाहू शकता 575 एवढे हे मार्क। आणि SCच्याच कॅटेगरीसाठी सेकंड राऊंडला 1,25,203 एवढा ऑल इंडिया रँक आणि मार्क पाहू शकता 560 एवढ्या विद्यार्थ्याला तिथे SCच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला सीट्स अलॉट झालेली आहे। आणि नंतर STचा पण कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा हा फर्स्ट राऊंडचा तुम्ही जर ऑल इंडिया रँक पाहिला असेल तर 1,45,207 एवढा ऑल इंडिया रँक फर्स्ट राऊंडला होता आणि मार्क 544। आणि तोच ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी रँक सेकंड राऊंडला 1,55,826 हा ऑल इंडिया रँक आणि मार्क पाहू शकता तुम्ही 536 एवढ्यावरती विद्यार्थ्याला तिथे सीट्स अलॉट झाली आहे ST कॅटेगरीला। तर यावर्षी कट ऑफ खूप हायर साईडला आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी MCCचा पण तुम्ही पाहू शकता किंवा आपले जे CET सेलचा पण फर्स्ट राऊंडचा तुम्ही कट ऑफ पाहिला असेल तर खूप हायरला गेलेले आहेत। आणि डीम्डचं सुद्धा जे महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहू शकता, अगदी डीम्ड कॉलेजचे पण कट ऑफ खूप अगदी 350 ते 400च्या वरतीच गेलेले आहेत। तर ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी मार्क कमी असतील आणि त्यांना MBBSच करायचं असेल तर ते तमाम आपले महाराष्ट्रीयन विद्यार्थी किंवा पॅरेंट्स मला कॉन्टॅक्ट करू शकतात। मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे। तुम्ही आमचं काउन्सिलिंग पण जॉईन करू शकता। सध्या आमचं पेड काउन्सिलिंग चालू झालेलं आहे। अगदी तुम्हाला 200+ मार्क असतील तरीसुद्धा आम्ही तुम्हाला MBBSला चेन्नई या ठिकाणी आणि पॉंडिचेरी या ठिकाणी मी स्वतः येऊन ॲडमिशन्स करून देत आहे। तर खूप सारे विद्यार्थ्यांची मी फर्स्ट राऊंडमध्ये ॲडमिशन्स केलेले आहेत आणि सेकंड राऊंडचे सुद्धा बुकिंग केले होते आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा सीट्स अलॉट झालेली आहे। तर ज्या काही विद्यार्थ्यांना थर्ड राऊंडसाठी इंटरेस्टेड असेल आणि MBBS करायचं असेल, मार्क पण कमी असतील आणि बजेट पण महाराष्ट्रापेक्षा कम्पेअर टू कमी आहे तिकडे बजेट, तर नक्कीच त्या विद्यार्थ्यांनी मला कॉन्टॅक्ट करा। मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स दिलेलाच आहे, त्याच्यावर तुम्ही कॉल मेसेज टाकू शकता की मॅडम आम्हाला थर्ड राऊंडला MBBSला ॲडमिशन पाहिजे आहे। तर नक्कीच त्या विद्यार्थ्यांनी मला कॉन्टॅक्ट करा, म्हणजे तुमचं MBBS होण्याचं स्वप्नही पूर्ण होईल। ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट। जय हिंद, जय महाराष्ट्र। थँक्यू।